तर काही सेटिंग्स आहेत ज्या तुम्हाला ऑटोकॅड चालू झाल्या करायच्या आहेत. सर्वात पहिले OP जे की ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये इथं जे सिलेक्शन टूल आहे तो थोडा वाढून घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, आणि अप्लाय करून ओके करायचं. ही पहिली सेटिंग झाली. आणि यामध्ये इथं OS प्रेस करायचं आहे पहा. OS म्हणजेच ऑब्जेक्ट स्नॅप आणि एंटर करायचं आहे. आणि इथं असलेले सगळे हे जे पॉइंट आहेत ते सिलेक्ट करायचे आहे. याला जसं की एंड पॉइंट, मिड पॉइंट, नोड पॉइंट, हे सगळे पॉइंट आहेत जे आपल्याला फ्युचरमध्ये लागतील. किंवा हे जर सिलेक्ट नसतील असेल तर याला सिलेक्ट ऑल करा पहा आणि इथं ओके करा. ही झाली बेस सेटिंग. मी हे डॉटेड वर क्लिक करून याला खाली सुद्धा घेतोय जेणेकरून माझा हा पूर्ण एरिया प्रॉपर दिसला पाहिजे. सेटिंग करायची आहे UN ची पहा, युनिट, आणि एंटर करायचं आहे. आणि ड्रॉइंग युनिट आहे पहा डेसिमल 0.00, 000, जसं की MM चा असेल तर 3 वेळा 0 आणि मीटरचा असेल तर तुम्हाला 2 वेळा 0 घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही मीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, इंचेस जे पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता सपोज मी इथं इंचेस घेतलंय, म्हणजेच प्लॅन तुम्हाला इंचेसचा पाहिजे तर इथं आर्किटेक्चरल घ्यायचंय पहा आहे का, आणि इथं 00 घ्यायचं आहे आणि जस्ट ओके करायचं आहे. ठीक आहे. आणि मीटरचं जर तुम्हाला वर्क पाहिजे असेल तर UN करायचं आहे आणि इथं डेसिमलच ठेवायचं आहे, 0.00 करायचं आहे आणि इथं कशात घ्यायचं आहे, मीटरमध्ये घ्यायचं आहे.